आज दिनांक 27 डिसेंबर 2024 मुक्काम पोस्ट वडनेर, तालुका पारनेर, जिल्हा पुणे, जिल्हा अहिल्यानगर। आमचे मावशी सौभाग्यवती कौशल्या निवृत्ती निश्चित आणि ह्या नमस्कार कर मावशी, आणि हे आमचे काका निवृत्ती सावळेराम निश्चित, यांचं वय आहे आता 80 वर्ष आणि मावशीचं वय आहे 75 वर्ष। आजही दोघं खणखणीत आहेत आणि आज आम्ही मावशीच्या गावी मुद्दामून आलो। आपण जर बघितलं तर सभोवताली सगळं आपल्याला या ठिकाणी आता गावरान जातीवंत खिलार जातीची बैल, खिलार जातीची गाया, त्याच नंतर इथं आपण समोर बघतोय घोडं आहे। तर या ठिकाणी त्यांचा या पारनेर तालुक्यामध्ये एक नामांकित गाडा मालक म्हणून त्यांचा ओळख आहे। आज त्यांच्या घरी आपण आलोय। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणणारं आणि सृजनकर्ते असलेले आमचे काका अतिशय चांगली शेती करतात, उत्तम शेतकरी आहेत। पण त्याहूनही महत्वाचा विषय जर असेल तर तो म्हणजे त्यांची गावरान गायीविषयी, त्याचबरोबर बैलांविषयी असलेली आत्मीयता, तळमळ आणि त्यांच्यावरती असलेला भाव हा अनन्यसाधारण। मला सांगा काका, तुम्ही कधीपासून ही बैल वगैरे सांभाळताय? कधीपासून सांभाळताय? लग्न नव्हतं झालं तेव्हा पण। म्हणजे वय किती होतं तुमचं? वय 30-35 20-25 वर्ष। 20-25 वर्ष झाली तुम्ही तुमच्याकडे म्हणे एक मोठा बैल होता। काय त्याच्याविषयी माहिती सांगाल का थोडी मला? आम्हाला त्या बैलाचं नाव काय होतं? निशान। काय नाव होतं? निशान। बर बर बर। घरच्या गाईचा बैल होता? घरच्या गाईचं गावरान बैल होता। त्याला किती वर्ष सांभाळलं तुम्ही? 25 वर्ष सांभाळलं। आणि गाड्याला झोपायचे का? गाड्याला झोपत होतो आम्ही। असं मग नाही वय झाल्यावर नाही झोपलं, मग वय झाल्यावर मग घरी सांभाळला आणि वारल्यावर त्याला सांगा ना आम्हाला, ते कधी त्याचा जन्म कधी झालता, काय कधी झालं? जन्म आता पण हे झालं, पण आता आम्हाला एवढे ध्यानात नाही राहायचं। तुम्ही काहीतरी म्हटलं पौर्णिमेच्या दिवशी? पौर्णिमा ते सांगा थोडी आम्हाला माहिती सांगा काय झालं? पौर्णिमा त्या दिवशी गावरान गाई गेली, डोळ्याला पाणी आलं, त्याच्यावर भंडार टाकला का हा नंदी वापायचा नाही, मरेपर्यंत आम्ही सांभाळलो त्याला। तो सांभाळला मरेपर्यंत तुम्ही सांभाळला। पण असं ऐकलं की त्या निशांनी खूप गाड्याच्या शर्यती जिंकल्या आणि त्याला अगदी 2-3 लाख रुपयापर्यंत मागत होते तो बैल। दिला नाही, सगळे म्हणत होते तो द्या, पण तुम्ही दिला नाही का? का नाही दिला? म्हणजे तुम्हाला असं काय वाटलं? मग वाटलं मग ह्या नंदी मग त्याचं का वाटलं, पण त्याचं भंडार टाकला म्हणून वापायचा काय? आता पैशाला काय करतं? पैसा आज ना उद्या येईल पैसा। बर, नंदी येईल का? नंदी नाही यायचा, कसा येईल? नाही मग त्याकरता नाही वापला। मग त्याचं काय केलं तुम्ही? घरच्या गायचं त्याला हे झालं तो हाच का नंदी? हाच नंदी। अरे वा, त्याचे तर कान वगैरे कातरलेले? काने कातरलेले बघा। त्याचा तर तुम्ही फोटो देवारात ठेवलाय म्हणे? देवाऱ्यामध्ये बैलाचा फोटो ठेवलाय। आणि त्याचं काय हे पण विधी पण केले? काय केलं होतं सांगाल का जरा? बरं, काय माहिती तुम्ही काय केलं होतं बैलाचं? बैल कसा काय गेला माहिती? त्याला मीठ आणलं, खोबरं आणलं, त्याच्यामध्ये मीठ मुठमाती दिली, त्याला कापड आणलं, खोबरं, मीठ, त्याच्यामध्ये त्याचाही जमारो केला। बर, म्हणजे आपण जसं माणसाचा विधी करतो तसा विधी केला। मग त्याची तुम्ही दहावा पण घातला का? दहावा घातला। आणि काय त्याला अजून काय केलं तर दहाव्याच्या दिवशी? प्रवचन वगैरे होतं का? प्रवचन होतं। अरे बापरे, मग कावळा वगैरे पण? पिंड पण घातलं, पिंडदान पण केलं? इथे घातले का आमच्या? आणि काय ते कावळा वगैरे शिवला का? मग त्याला शिवला कावळा? काय झालं होतं मावशी सांगाल का तुम्ही? कावळ्याचं काय आम्हाला थोडं दशक्रियेच्या विषयी माहिती सांगा ना बैलाच्या। हा निशान बैल तुम्ही एवढा सांभाळला, त्याची जरा थोडी माहिती सांगा आम्हाला।
आता सांगितलं ना यांनी तेच होतं, बाकी मग आता शिवला तो चांगला सांभाळा मी त्याची मग हे केलं तो शिवलाय बिचारा आणि त्याचा लाकडाचा नंदी करून मानला होता तिथं मानला म्हणजे आता नंदी केलता स्वतःला बसून त्याचा बरं. त्याच्यावणी नंदी अच्छा. हा आणि त्या मामनानी त्या नंदीची लाकडाच्या नंदीची सेवा केली. सेवा केली काकाने बाबान काकाने माणसाची जती करतो तसं सेवा केली लाकडाच्या नंदीची आणि पाणी घाला म्हणतात त्याला तिथे आता तुमचा मुलगा हे सगळं बघतो का? हा? तुम्हाला एक शिक्षक हे सगळं तुम्ही या निशाण बैलावर केलं का? हा म्हणजे ह्या बैलाच्या ह्या नंदीच्या याच्यावर सगळी शेती केली. शेती पूर्वी केली सगळी शेती तुम्ही याच्यात. हा तुमचा मुलगा का? हा हा. काय नाव त्यांचं नाव त्यांचा व्हिडिओ? शंकर. शंकर राम राम करा. राम राम. तुमचं नाव सांगा पूर्ण. शंकर निवृत्ती निश्चित. मग आता तुमच्या वडिलांनी एवढं बैलाचं हे केलं तर तुम्हाला पण आता या जी आपण यात्रेला बैल नेतो गाडे दामटतो त्याला बैल जुमतो पण तुम्ही पण असं गाडे वगैरे तुम्हाला पण छंद आहे का तो? छंद आहे ना, छंद चांगला छंद. तुम्ही आता आतापर्यंत किती गाडे हे केले असतील? किती शर्यतीमध्ये भाग घेतला होता अंदाजे आतापर्यंत? शर्यतीमध्ये प्रत्येक शर्यतीमध्ये भागच ना घेतल्या. तरी अंदाजे 10, 15, 50? 5, 25, 30. 2 वर्ष आपण करतोय हे शर्यती 2 वर्ष आपण हे नंदी केलं या नंदी गाडा क्षेत्र बंदी झाली तरी तप. पहिले 5, 6 होतीच. होती गाडा बंदी झाली तरी बैल होती तरी सांभाळली. तरी सांभाळल्यात उठली नाही. हा, काही काळात बंदी होती ना गाडी हो 10 वर्ष. तरी सांभाळल्यात बैल म्हणजे पपली तुम्ही नाही. बैलांवरती माणसापेक्षा जास्त प्रेम केलं असं म्हणलं तर हा वाटेल. हे कशामुळं? हे तुमच्या घराण्यामध्ये पहिल्यापासूनच असं हा गायीविषयी बैलाविषयी हा आत्मीयता आहे का? पहिल्यापासूनच वडील होत तेव्हा पण वडिलाला छंद होता गाड्याचा नव्हता वडिलाला पण आपण गाजा राहतो बारकाले कालाला बुडक्या करतो असं हे गोर आहे का वडील असं बारकाला बुडक्या करून गोराला गमेला ठेवायची. गमेल्या ठेवायची ते करून पण खांडून आता तुम्ही बघता बाहेर देशामध्ये आई वडिलांना लोक सांभाळत नाही. त्याच्यानंतर मुलं पण बाहेर देशात असली तर मग ती मुलं धावा करत नाही, हे करत नाही. आणि तुम्ही तर माणसाच्या पलीकडे जाऊन मुख्य प्राण्याला अशा पद्धतीने त्याच्या अंत्येष्टीचे संस्कार केले, त्याच्यावर ते धावा केला, त्याला अंत्यसंस्कार केले. मग तुम्हाला बाकीची लोक वगैरे काय म्हटली नाही का याविषयी? पाहुणे रावळे की तुम्ही असं काय करताय, हे काय योग्य आहे का तसं काय नाही? तुमच्या मनाला वाटलं योग्य? हा ती नाही म्हणली आम्हाला आमच्या मनाने केली ती नाही म्हणली का करायला असं करा. अच्छा. हा आम्हाला आनंद वाटला. आता तुमचं इथं साधारणतः किती तुमच्या इथं नदी आहे वाटतं ना शेजारी? काही तर नदी झाडे आता साधारणतः किती तुमच्याकडे जित्राबा किती आहेत? आणि 15-16. अरे बापरे. ह्याच्यामध्ये गावरान पण आहेत ना? 2 गाय गावरान आहेत. म्हणजे तुमच्याकडे म्हैस आहे, म्हैस आहे जर्सी जर्सी आहे, तर गावरान गावरान गाय 2 खिलाडी तिथे बघ ना तू खिलाडी आणि ही 3 बैल बैल तिथं फोटो काढून मोर गेले आपण ते बरं काय 6-7 महिन्याचं ते. होय. 7 महिन्याचे म्हणजे मुळातच तुम्हाला या गोष्टीची आवड आहे. आवड आहे पहिल्या पुढे सांगितलं सांगा गेलो मला पूर्ण भरून घ्या बारीक पण पूर्ण उठू का मी? उठू. चालतंय. मग मावशी तुम्ही खूप चांगली माहिती दिली. आता तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? आता सांगितलं ते आहे बघायची. किती वर्ष झाली? 59. हा तेव्हा म्हणजे जवळजवळ 60 वर्ष आता यांच्या लग्नाला होतील. आजही दोघंही शेतामध्ये उत्तम पद्धतीने काम करतात. तब्येत प्रकृती अत्यंत ठणठणीत आहे. जुन्या पद्धतीचं खाणं आहे आणि एवढं सगळं करून आज मुलं वगैरे सगळी व्यवस्थित शिक्षण वगैरे केलेली आहे. तर ही खूप आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. त्यामुळं या माध्यमातून मी एवढंच सांगेल की सगळ्यांनी आपल्या धरणी मातेवरती जी काळी आई आहे त्या काळी आईची सेवा करावी, तिला मातृवत तिच्यावर प्रेम करावं आणि आपल्या गावामध्ये, आपल्या घरात, आपल्या दारामध्ये, आपल्या गोठ्यामध्ये एखादी गावरान गाय ही सांभाळली पाहिजे. तिच्यावरती मातेप्रमाणे प्रेम केलं पाहिजे. जसं आज आमच्या काकांनी स्वतः निवृत्ती सावळेराम निश्चित आणि सौभाग्यवती कौशल्य निवृत्ती निश्चित यांनी फार प्रेमाने ह्या जित्राबांची सेवा केली. त्यांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने संगोपन केलं आणि त्याच्यातनं उतराई होणार नाही, कधीही होऊ शकत नाही.
कारण त्यांनी हे आज जे सगळे त्यांची धन दौलत संपदा आहे ती हीच आहे. त्यांच्याकडे असलेले पशुधन, त्यांची मुलं बाळं चांगली शिकली, नातवंड चांगली शिकतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळा गणगोत आणि त्यांचे सगळे नातेवाईक त्यांच्याकडे आले तर या ठिकाणी आनंदाने सुखावतात. ही सर्वात महत्वाची जमेची बाजू आहे. आज या ठिकाणी आपण वडनेरला आलो आणि आम्हाला खूप आनंद वाटला. अशाच पद्धतीने आपण पण आमच्याकडे येत चला. आम्ही कधी असं वर्षातनं वगैरे तुमच्याकडे येत जाऊ आणि ही सगळी अशी पशुधन पाहिल्यावर आम्हाला आनंद वाटतो. तुम्ही अशीच सेवा केली. तुमच्या हातून एखाद्या महाराजांनी मोठा परमार्थ करावा त्याच्यापेक्षा सुद्धा लाख मोलाचं तुम्ही परमार्थ हा गाईचं संगोपन करताय आणि त्याच्यातनं आणि बैलासारखं नंदी म्हणताय तुम्ही. मी मगासपासून तुमच्याकडे बघतोय तुम्ही बैल हा शब्दच वापरत नाही, तर बैलाला सुद्धा तुम्ही नंदी म्हणता. ही फार जमेची बाजू आहे आणि सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून हाच संदेश आहे की मुक्या चित्राबांवरती, मुक्या प्राण्यांवरती अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रेम करावं आणि या बाबांनी जो आपल्याला वारसा दिलेला आहे, वसा दिलेला आहे, हा सांभाळावा. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. आज माझ्या समवेत आमची भाची ऋग्वेदी विठ्ठलराव पवार ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. नंतर आमचे चिरंजीव जन्मेजय, ओमकार हे सुद्धा आवर्जून यांना हे स्वतः हे सगळं दाखवलं. माझ्या दोन्ही बहिणी मीनाक्षी विठ्ठलराव पवार, त्याच्यानंतर स्वाती ज्ञानेश्वर गावडे, आमची धाकटी मावशी स्वतः, आमच्या मातोश्री आणि आमचे काका हे देखील या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. तर हा सगळं आमचं हे प्रेमाचे संबंध असेच वृद्धिंगत होत जावो एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. राम राम. नाव ना मैसूर. आता मैसूरल्या हा मैसूर आहे का? हा मैसूर. आणि हा निशान. हा निशा. आणि हा हा शरद. शरद शरद. शरद शरद शरद. अरे इथून सुरू करू ना.